असं होतं की प्रत्येक जण असं विचार करतं की आम्ही समस्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत पोहोचतो किंवा नगरसेवक इथे 5-5, 10-10, 15-15, 20-20 वर्षे इकडे आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही एका घरामध्ये 3-3 नगरसेवक आहेत, कोणाच्या घरामध्ये 4 नगरसेवक आहेत. असे असणारी लोक सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो. त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात हे गेले 5 वर्ष झालं मी बघतोय की ज्या गोष्टी त्यांना 20 वर्ष नाही जमल्या त्या आम्ही 20 दिवसात केल्या होत्या. मग मला हे बघायचं होतं की लोकांकडे काही समस्या अजून बाकी आहेत का, काय याने आमच्यासाठी काय काम सोडलंय का, याच्या पुढे जर आम्हाला जर समजा नगरसेवक बनवून जर जायचं असेल तर आमच्यासाठी काय काम शिल्लक आहे का. तर आम्ही आज ते बघायसाठी सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम म्हणून आम्ही आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, इकडचे प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहणारे सगळे रहिवासी आहेत. आम्ही सोबत घेऊन आम्ही सर्वांनी पायी प्रवास केला आणि प्रत्येकाशी आम्ही बोलणं केलं की कोणाच्या सिडकोचे रिलेटेड, कोणाच्या NMMC रिलेटेड, कोणाच्या शाळेच्या रिलेटेड, कोणाच्या हॉस्पिटलच्या रिलेटेड, कोणाच्या MIDCच्या रिलेटेड, कोणाच्या लाईटीच्या रिलेटेड, कोणाच्या गटारीच्या रिलेटेड, ड्रेनेजच्या रिलेटेड, असे भरपूरसे प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत आणि लोक बिलकुल खुश नाहीत. या दोन्ही प्रभागामध्ये जे आजी माजी नगरसेवक होते त्यांची काय कामं आहेत ती लोकांनी आम्हाला बोलून दाखवले, त्यांचे पाडे वाचून दाखवले, पण त्या गोष्टीत आम्हाला जायचंच नाही. पण आम्ही जेव्हा सुरुवात केली सेक्टर 3 पासून तर आम्हाला भरपूरशा लोकांच्या भरपूरशा समस्या दिसल्या. काही गोष्टी जसं काय सेक्टर 3 मध्ये गार्डन मध्ये टॉयलेट बनवलंय सिनियर सिटीजन साठी किंवा गार्डन मध्ये येणाऱ्या लोकांसाठी, पण तिथे अजून पाण्याची लाईन न देता वर्षभर झालं ते बंदच आहे. म्हणजे त्याचं उद्घाटन केलं नाही किंवा त्याच्या उद्घाटनाची हे लोक वाट बघत असतील की यांच्या कोणत्या तरी नेत्याला बोलू आणि ऐन इलेक्शनच्या समोर लोकांना दाखवू की बघा आम्ही कामं केली आणि त्या टॉयलेटचं उद्घाटन करू. 30-30 वर्ष झालं तिथे फेरीवाले रस्त्यावरती बसतायत. बाकीच्या सर्व ठिकाणी जसं सानपाडा बघा, वाशी बघा, मोठे मोठे मार्केट झाले, त्या फेरीवाल्यांना तिकडे बसवलं गेलं, सर्वे झाले, रजिस्ट्रेशन झाले. पण इकडे असं काहीच झालेलं नाही. इकडे फेरीवाले नुसतं बसतात आहेत 30-30 वर्ष झालं. हे बाहेरून आणून अजून फेरीवाले या प्रभागामध्ये बसवत आहेत की जे बाहेरून येतात, इकडून येतात. आता हळूहळू आपण बघत चाललोय तर इकडे अतिक्रमणाचा खूप मोठा विषय आहे, इथे रस्त्याचा खूप मोठा विषय आहे, ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. असे भरपूरसे प्रश्न आज लोकांनी यांच्या विरोधात आपल्याला दिलेला आहे. याच्यानंतर आम्ही सर्व एकच करणार आहोत की ह्या लोकांचे सर्व प्रश्न घेऊन आम्ही पालिकेला, संबंधित सिडकोला, संबंधित प्रशासनाला भेटून आम्ही सर्वांचे प्रश्न मांडू व ते प्रश्न मांडून आम्ही इकडे ते सोडवण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. कारण आता तसं पण कोणच नगरसेवक नाहीये इथे, प्रशासक आहेत, तर आम्ही सुद्धा ताणून ती कामं करू शकतो. ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली आहेत आणि हे काय मोठ्या